राहुल गांधींकडून मोदींसह इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा अपमान। राहुल गांधींचा छिछोरेपणा अशोभनीय। फडणवीसांची टीका तर राहुल गांधींचं वर्तन लोकशाहीसाठी गंभीर धोका। राजनाथ सिंह यांचाही निशाणा। अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री। शहा अधिवेशन काळात सभागृहाला सामोरे जायला घाबरले। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका। बीडचा बारामती केल्याशिवाय राहणार नाही असं दादा म्हणाले होते। सर्वांची साथ मिळाली तर ही गोष्ट अशक्य नाही। बीडमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाष्य। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर विस्तारासाठी फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मिळणार। आमदार हेमंत रासनेंची माहिती। तर दगडूशेठ गणपती मंदिराचं स्थलांतर करा, हिंदू महासभेच्या आनंदवेंची मागणी। क्लस्टर योजनेवरनं भाजप सेनेत वाद। शिंदेंनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं म्हणून गणेश नाईक आज मंत्री। शिंदेंवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा नाईकांचा प्रयत्न। नरेश मस्केंची टीका। अभिजित दिपकेंची उद्यापासून स्कूल ठीक करो मोहीम। शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याची मागणी। तर शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह। दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। मुंबईत गोरेगाव फिल्म सिटीच्या कॅन्टीनवरती एफडीएची धाड। अन्न सुरक्षेबाबतच्या नियमांचं उल्लंघन प्रकरणी परवाना रद्द। तर पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंग आणि नाशिकमध्ये झेप्टोच्या आस्थापनेचा परवाना निलंबित। एफडीएची राज्यभरात क्विक कॉमर्स कंपन्यांवरती धडक कारवाई। 14 आस्थापनांचे परवाने निलंबित। 60 आस्थापनांना सुधारणा नोटीस। तर 4 हॉटेलचा परवाना निलंबित करत 49 हॉटेल्सला एफडीएकडून सुधारणा नोटीस। साईबाबांवरील दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधातील मंदिर संस्थांच्या लढ्याला यश। संबंधित व्हिडिओ आणि लेख 23 तासात हटवण्याचे आदेश। दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानंतर जीएसीचा निर्णय। पुण्यामध्ये दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण। बुंदू स्वप्नील लांडेवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून शोध सुरू।